नमस्कार मंडळी. नमस्कार. गुड आफ्टरनून झालेली आहे. हां, आता आम्ही 9 वाजता अत्यंतकृत होतो, 9-9:30ला. नाही, आम्ही तेच सांगायचं ब्लॉगिंग. आता आम्ही आमच्या आत्यांच्या घरी आलेलो आणि आम्ही त्यांच्याकडे 9-9:30ला पोचलो आणि मग झोपलो. हां, 9 वाजता पोचलो, 9:08ला पोचलो. 9 वाजता झोपलो, 12 वाजता उठलो. आता आवरून वगैरे रेडी झालेलो आहे. आता आजच्या दिवसाला सुरुवात करू. येस, तर चला भेटू. पुण्याला 2 दिवस आलेलो आहे, तर 2 दिवसाचा ब्लॉग येईल. कारण आमचा कालचा आणि आजचा दिवस तर एक झालाच आहे, पण ब्लॉग तरी 2 बनवू. नाही तर खूप लंबा होऊन जाईल. तेच ना, म्हणून मध्ये गॅप घेतलाय. ठीक आहे, चलो बघू काय काय धमाल करता येईल. येस, अजून फ्रेंड्सला भेटायचंय, लग्नाला जायचंय. चल, भरपूरशा गोष्टी. चलो, तर आता आम्ही निघालेलो आहे. परत एकदा आम्ही निघालेलो आहे. पेटपूजा म्हणजे जेवण झाले, जेवण वगैरे झाले व्हायरल सगळं. गोष्ट एक येस, मला हे करायचं. त्याच्यासाठी स्टेट येऊन आम्ही काय व्हायरल गोष्ट. आता आम्ही पुण्यात आलेलो आहे, तर गेस करा. आणि गेस केला असेल तर कमेंट करा की आम्ही काय व्हायरल गोष्ट ना पुण्यामध्ये खायला आलेलो असो सध्याच्या सीझननुसार. हिंट आहे सीझननुसार. आणि म्हणजे जेवण घबरे नाही. आम्ही ॲक्च्युली इकडून आम्हाला जायचं होतं. म्हटलं पुण्यात आलोय तर थोडं शॉपिंग वगैरे पण जाऊ, बघू काय नवीन आलेले काय नाही. तर जाता जाता रस्त्यात आम्हाला ते लागणार आहे, तर आम्ही विचार केला खाऊ. तर ऋषी काम करत करत इथपर्यंत आली. नाटकं दाखवतो. मग आलीच आहे ना हो, बिचारी. मी कुठे काय म्हटलं का तुला? आता आम्ही आमच्या डेस्टिनेशन वरती पोहोचलेलो आहे. येस, आणि मला गाडीत अशी गॅजेट्स ठेवून जायची भीती वाटते, कारण सगळ्या ठिकाणी असं सांगता की खूप ऊन आहे. गाडीत काही अशी गॅजेट्स येऊ नका, ती फुटता. त्याच्यामुळे ऊन खूपच आहे, खरंच ऊन खूप. हा, गाडी गरम होते आणि त्याच्याने ते फुटतात असं सांगतात. तर मग आपण कशाला रिस्क घ्यायची उगाच. काय रिकामं सगळं. एक तर हेच ह्याच्यात आहे, काय डेटे वगैरे सगळ्या ह्याच्यातच आहे. तेच जर फुटून गेलं तर झालं सत्यानाश. चलो आपण कुठे आलेले चल दाखव. यस, इथं दोन तीन दुकान आहेत, बघू त्यातलं कोणतं आहे ते फेमस वाले आहे. चलो, आता फेमस पण कसं आहे ते बघू, आता रिव्ह्यू देतो पहिले. रिअल रिव्ह्यू. येस, तर आम्ही आलेलो आहोत सागर ज्यूस सेंटरला. तर बॅक साईडला तुम्ही बघू शकता. सध्या ते खूप फेमस झालेले आहेत. जे पुण्यातले लोक आहेत त्यांना पण माहिती आहे, बऱ्याच लोकांना पण माहिती आहे. चौगुन जाते. फक्त फ्रुटी नव्हते पाहिजे, म्हणजे मला पर्सनली नाही आवडत, पण ज्यूस छान आहे, मस्त फ्रेश आहे. ज्यूस छान आहे. फ्रेश मँगोचे पल्प आहे, तुम्ही बघू शकता. हां, इथं पल्प आहे आणि प्लस आणि क्रीम. काही विषय नाही. त्यांच्या गाडीवरती सांडवतो. चालेल, चला. तर आता आमचा पिऊन झालेला ज्यूस पहिले स्टार्टिंगला पिला खूप छान लागला, पण ॲक्च्युली असा सीन आहे की छान नाही आहे असं नाही आहे, पण एक ग्लास दोघांमध्ये खूप होऊन जातो. म्हणजे मला तरी खूप माझ्यासारख्या लोकांसाठी इथे ज्यांना गोड आवडतं त्यांना खूप आवडेल, पण ज्यांना गोड नाही आवडत ते एक पूर्ण ग्लास नाही संपवू शकत. कारण एक तर तो मँगो ज्यूस गोड, त्याच्यात क्रीम गोड आणि प्लस फ्रुटी खूप गोड होऊन जातो. आणि हेवी पण खूप होऊन जातं त्या क्रीममुळे, खूप हेवी होऊन जातं. आम्ही दोघांनी मिळून एकच ग्लास घेतला होता आणि बेस्ट डिसिजन होता आमचा एकच ग्लास घेणं. जास्त नसता येईल, टाकून द्यावं लागलं असतं, वाया गेलं असतं. आणि हो, इथे खूप सारे ज्यूस सेंटर आहेत, खूप सारे, आणि सगळे मँगोचेच आहे इथून तिथपर्यंत. म्हणजे सिजनेबल फ्रूट्स हां, हे जे आहे हे आहे ते इथे जायचं आहे तुम्हाला, म्हणजे इथे फेमस झालेले. पण मला तर वाटलं हाईप आहे. तुला काय वाटलं? माझं आणि उदूचं दोघांचं पण मत आहे की हाईप आहे. ठीक आहे, सोशल मीडियाचा जमाना आहे, ज्याची हाईप असेल ते. हाईप आहे. आणि प्राइस पण मला त्या मानाने जास्त वाटली.
वर्थ इट नाही 110 परत नाही 110 रुपये एवढ्या छोट्या ग्लासला. तेवढ्याच्यात चांगले आंबे येतील. घरी मस्त ज्यूस बनवा, खा. आर्टिफिशियल चव पण नाही येणार, म्हणजे आर्टिफिशियल नव्हती अशी काहीच खूप काय चव, पण खूप गोड होती. गोड खूप होतो, वेगळ्याच प्रमाणावरचं गोड होतं खूपच. चला आता भेटू आता निघतो आम्ही ह्याला आराम करायला. आपल्याला शॉपिंगला जायचं होतं. शोध ना कुठे. जेव्हा पण शॉपिंगचा विषय येतो याला जायचं असतं आराम करायला. आम्हाला जायचं आता अजॉट नाहीये नाशिकला, तर अजॉट वाले ऐकत असाल तर अजॉट ओपन करा नाशिकला. आम्हाला आता अजॉटला जायचंय. तर अशा प्रकारे प्लॅनमध्ये चेंज झालेला आहे. आम्ही घरी आलो, थोडा वेळ झोपलो, कारण आम्ही गोड खाल्लं तर आम्हाला झोप आली. परत आम्ही आलो, आम्ही झोपलो. आणि आता उठलो आणि आता रेडी होतोय कोणाच्या लग्नाला जायला. चलो तर रेडी होऊ. ऑलरेडी आम्ही लेट आहे. रेडी होतो आणि लग्नाला निघतो. येस, रस्त्यात भेटू. तर आता आम्ही निघालेलो आहे लग्नाला. ॲज युज्युअल लेट निघालेलो आहे. आम्हाला पोचायला 1-1.5 तास लागणार आहे. आणि आम्ही 7 वाजेच्या लग्नाला 7 वाजता घरातून निघतोय. 6:40ला घरातून निघतोय. आणि काय सांगायचं होतं ठीक. हा, टाइम नाही मिळाला म्हणून तिथे घरातून आवरताना वगैरे काही नाही केलं. फक्त झोपून उठलो, आवरलो आणि लगेच पटकन निघालो. जसं होतं तसंच, काहीच हे पण नाही केलंय. फक्त कपडे बदलले आम्ही लगेच. हा, मी तर तोंड वगैरे पण नाही धुतले. ॲज युज्युअल मी फ्रेशच असते. ठीक आहे, चला भेटूया लग्नाला. नाही, रस्त्यामध्ये कुणाला सूरजला घ्यायचंय. कोणाला ज्याचं लग्न आहे त्याचं नाव कुणाला आहे, सूरजला पिकअप करायचंय आणि मग लग्नाला पोचायचं त्याला. ओके ओके ओके, हा लगेच टाकतो मी. फक्त इथून आहे ना पुढं यायला पाहिजे. पोलीस आहेत का तिथं? नाही, पोलीस नाही, लोकच मॅनेज करताय तिथं. अरे थांब. बोल. मी काय बोलू तुम्ही बोलतायत तर ते ऐकवतोय ना मी. अच्छा. आम्ही ऑलरेडी लेट झालेलो आहे ॲज युज्युअल. आणि मग ॲज युज्युअल आम्हाला अशी ट्रॅफिक पण लागलेली आहे, बघू शकता. खूप जास्त. आम्ही कुठल्याच ठिकाणी लवकर आणि टायमात पोहोचू शकतच नाही. अरे कोणतरी गाडी लावून गायब झालंय पाय. हा ना, सवय झालेली आहे. ते पाय ऋषी इथं पण ते कुंदाच्या. अरे चला भेटूया शिवशंकर लग्नाच्या. हे इकडचं आहे रे, सोलापूरवाला ब्रँड आहे. नेहा पण आहे आमच्यासोबत. हॅलो. ती सर्वात जास्त वैतागलेली. नाही, ती सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट इन्सान आहे जो इथे बसलेला आहे. कारण ती त्यांच्या दोघांची मेकअप आर्टिस्ट आहे आणि ती इथे बसलेली आहे आणि तिचे लग्न लागणार आहे आता. आणि मेकअप आर्टिस्टच अजून पोहोचले नाही. तिला घ्यायला पण गाडी लेट गेली. कुछ भी हो सकता है. चलो सगळे आमचे फ्रेंड्स आहेत, बघू शकता. आणि सकाळी त्यांनी तोंड नाही दाखवलं तो शंकर. अरे भाई, तू स्पेशल तर आता आमचं जेवायला जायचं ठरलेलं आहे. त्यानंतर ऐक, ब्लॉग मध्ये येणार आहेस तू. ह्याच्या लग्नाबद्दल बोलणं चालू आहे. चला आता खूप लेट झाले, खाऊन मग भेटतो. काय माहिती काय होतं, पण नाही परत तर बोल एकदा काय बोलला. तेच बोललो. ब्लॉग म्हणतोय का? हे तू मोठा आहे का छोटा आहे? बोल ना बोल ना. छोटा आहेस ना? मोठा आहेस? मी मोठं आहे. आमच्या सगळ्यांची जेवण झालेली आहे.
12 वाजले. हो. आता आम्हाला भोरशेकडे पोहोचायला म्हणजे तिथे आम्हाला जायचं आहे आमच्या हो, friend एक तास कडे. जाईल 1-1.5 तास जाणार आहे अजून. आम्ही त्याच्यानंतर कारण जाणार. सूर्याला सोडायचं आहे मग आला त्यांना नेहा प्रशांतला सोडायचं सोडायचं आहे आणि मग मग आम्ही त्यांच्या जाणार. इथे आता गाडी मी चालवणार आहे. Yes. गाडी त्याला भाई चलायला. अब गाडी पैसे थांबा तुम्हाला व्ह्यू दाखवते. आणि आम्ही आत्ता जिथे आलेलो आहे व्ह्यू छान आहे. सरळ सरळ कॅमेराने दाखवा व्ह्यू. असा काहीतरी व्ह्यू इकडे पण दाखवा आतला पण असा छान काहीसा व्ह्यू आहे. त्यानंतरून हे नेहा प्रशांत सूर्या त्यानंतरून आतमध्ये असं मावळ. बाकीचे सगळे खाली गेलेत निघालेत. हा, आता इथे आम्ही गेलेले निघतोय. आहेत. येस आम्ही आता पण आम्ही पण निघतोय. निघतोय. आमची गाडी पूर्ण इथेच होती. बघा आमची गाडी समोरचा व्ह्यू. तर आता आम्ही सूरजला सोडलंय आणि नेहा तिची बॅग घ्यायला गेलेली आहे. नेहाच्या घरी आलेलो आहे. ती तिच्या बॅग्स घ्यायला गेलेली आहे. आता बॅग घेऊन येईल मग आम्ही निघणार. इथून आपल्याला किती लांब आहे अजून नाही. अजून नेहा प्रशांतला सोडणार आणि मग पोहोचणार. किती लांब आहे अजून? 1 तासात अंतर असेल. आणि आता 1:30 वाजले. बघू किती वाजले. टाइम दाखवते पहिले. 1:40. अडीच वाजली बाई. तर मित्रांनो आता मी आली आहे माझ्या जिवलग मैत्रिणीच्या घरी आणि तिच्या हातची मॅगी आता खाणार आहे आपण. खूप मस्त मस्त मॅगी बनवते आणि दोघं जण उद्देश आणि इथे बसलेली आहे. खाली उतरते पहिले नंतर मी कशी देते. आणि उद्देश आणि भाभी. मला इतकी झोप आली आहे. उद्देश आणि भावीन मस्त बसलेले गप्पा मारताय. त्यांना काय नाही आम्हाला म्हटले तिला मॅगीची फरमाईश आहे. मॅगी बनवते बिचारी एवढं लेट. आम्ही खाऊन आलेले पण तरी आम्ही मॅगी खाणार आहे. तुम्ही बघितलेलं असेल पण तरी आम्ही मॅगी खाणार आहे. मॅगीसाठी पोटात जागा ठेवलेली आहे. चलो आता भेटूया. ब्लॉग एंड करायला उदू लागेल तेव्हा मी ब्लॉग एंड करते. त्याला बोलवते मग ब्लॉग एंड करू. गुड नाईट. माणूस नाही राहिलं. तर आता रात्रीचे किती वाजले? 3. 3:30 वाजले. आणि आम्ही आता मॅगी मॅगी बनवली. तर आता फुल झोप येते. उद्याच्या डोळ्यावरून तुम्ही बघू शकता तरी किती झोप येते. आवडतो पहिले काल पण झोप नाही झाली. आणि दुपारी पण अशी खूप काही झोप नाही झाली. आता झोप. तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉलो करा. नाही लाईक लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो पण करा. बाय. गुड नाईट. गुड नाईट.